नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे रायाची आई आता सारखी किसना कुठेस तू, मला खूप भूक लागली, लवकर ये रे कृष्णा असे आवाज देत असते. त्याच वेळेस तिथे निक्की उभी असते. तेव्हा निक्की येऊ लागते, एक शब्दही तोंडातनं काढू नको. अगं किती आवाज देशील तुझ्या किसनाला, अगं नाही येणार तुझा किसना, कळत नाही का तुला? अगं त्या रायाने तुझ्या किसनाला जेलमध्ये पाठवलंय, कसा येईल तो? गप्प बैस, एक शब्दही बोलू नको. तेव्हा रायाच्या येऊ लागते, काय माझा किसना जेलमध्ये? नाही नाही नाही, मला जेवायचंय. किसना कुठे, तू ये ना. त्याच वेळेस दरवाज्यातनं किसना म्हणजे राया आलेला असतो. आता रायाने कृष्णाचं रूप धारण केलेलं असतं. रायाची आई मात्र किसनाकडे एकटक बघू लागते. आता मात्र लगेच राया लागतो, आहे तुझा किसना आलाय बघ. त्याच वेळेस रायाची आई पटकन धावतच रायाजवळ येते आणि लागते, माझा किसना, माझा किसना. त्यावर लगेच निक्की म्हणू लागते, बाई हा तुझा किसना नाहीये, हा राया आहे, हा तुला फसवतोय, उगाच याच्या घोळात येऊ नको. तेव्हा लगेच आता रायाची आई प्रेमाने मायेने रायाच्या तोंडावरनं हात फिरवते आणि म्हणू लागते, नाही नाही, हाच माझा किसना आहे, हाच माझा किसना आहे. तेव्हा रायालाही खूप भारी वाटतं. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, आहे हो, मीच तुझा खरा किसना आहे. आणि आई, तू 2 दिवसापासून काही खाल्लं नाही, आता माझ्या हातनं खाऊन घेशील ना? तेव्हा लगेच आई म्हणू लागते, हो, माझ्या किसनाच्या हातनं मी खाणार, नक्की खाणार. त्याच वेळेस आता राया मात्र लगेच आईला तिथे कॉटवरती बसवतो. आता मिस फायरही दोघांकडे प्रेमाने बघत असते. तिलाही खूप आनंद झालेला असतो. त्यावर राया म्हणू लागतो, मिस फायर अगं दे की ताट. आता लगेच मंजिरीने मस्त गरमागरम खिचडी भात आणलेलं असतं. त्याच वेळेस आता लगेच राया आपल्या आईला भरवू लागतो. निक्कीला खूपच राग आलेला असतो. निक्कीला वाटत असतं की रायाची आई नाही खाणार त्याच्या हातनं, पण इथे आईने मात्र आपल्या किसनाच्या म्हणजे रायाच्या हातनं जेवण करायला सुरुवात केलेली असते. रायाला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा तो मनाशीच म्हणू लागतो, आहे आज तू या रायाच्या हातनं खाल्लंय, मला किती आनंद झालाय, माझं मन भरून आलंय गाय, मी सांगू पण शकत नाही असे आता तो मनाशीच म्हणू लागतो. त्याच वेळेस निक्की रागाने बघतच असते. ही म्हातारी पण ना एकदम वेडी आहे, कशाला खाते याच्या हातनं ना तेच कळत नाही. तेव्हा राय म्हणू लागतो, आहे मस्त लागते ना? तेव्हा आई म्हणू लागते, हो, मला ना आता पोटभर जेवायचे माझ्या किसनाच्या हातनं. त्याच वेळेस निक्की तिकडनं निघणार, तेच मंजिरी तिचा हात पकडते आणि लागते, काय ग निक्की, तुला बघवत नाही आहे का? दोघं मस्त प्रेमाने जेवण करतायत, बघवत नाही का? पण बघ निक्की, तू चॅलेंज हारलीस आणि राया जिंकलायस. अगं बघ, रायाच्या हातनं आईने खाल्लंय. त्यावर निक्की म्हणू लागते, मंजिरी जास्त बोलायचं काम नाही या. तेव्हा मंजिरी लागते बोलणार, अगं तू हारलीस ना, आता बघ, आता तर तुला आमची मेहंदी एन्जॉय करावीच लागेल. तेवढ्यात रुजिताचा आवाज येतो, मंजू अगं चल ना, मेहंदीची सगळी तयारी झाली, तुला आवरायचं नाही का? तेव्हा मंजिरी आता मुद्दामून निक्कीसमोर म्हणू लागते, हो हो येतेच मी, आज माझी मेहंदी आहे ना, मग आज तर मला सगळी तयारी करावीच लागेल असे म्हणत आता मंजिरी रायाजवळ येते आणि लागते, राया मेहंदीसाठी मी तयार होते हा, तू आईला भरव, पाणी पाच आणि लवकर खाली ये, मी तुझी वाट बघते हा असे म्हणत मंजिरी इकडे बाहेर आलेली असते. राया आपल्या आईला भरवत असतो. निक्की मात्र दोघांकडे रागाने बघत असते. त्याच वेळेस इकडे बाहेर हॉलमध्ये सगळी काही मेहंदीची छान अशी तयारी झालेली असते. सगळेजण छान असे नटून थटून आलेले असतात. मंजिरीने मस्त आता मेहंदीसाठी घागरा घातलेलं असतं. मंजिरी खूप खुश असते. आता इथे मंजिरीच्या हातावरती मेहंदी काढायला सुरुवातही झालेली असते. त्याच वेळेस शंतनू दादा मात्र आपल्या बहिणीकडे बघू लागतो. त्यावर कावेरी येते आणि म्हणू लागते, काय झालंय? तेव्हा शंतनू दादा म्हणू लागतो, कावेरी अगं मंजिरीच्या चेहऱ्यावरती किती आनंद आहे, तुला दिसतोय ना? बघ ना, खरंच माझी मंजिरी आज खूप खुश आहे आणि तिच्यापेक्षा जास्त तिचा हा दादा खुश आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ना या दादाला काय करू काय नाही असं झालंय ग. एकदम असं मन भारावून गेलंय, कारण या शंतनूला त्याच्या बहिणीला जगातलं सगळं सुख द्यायचं होतं आणि आज माझ्या मंजिरीला ते सुख मिळतंय हे बघून या दादाचं मन भरून आलंय ग असे म्हणत आता शंतनू दादाच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं. तर इकडे राया आता आपल्या आईला म्हणत असतो, आई आता भरपूर जेवण झालंय, आता मस्त पाणी प्यायचा आणि आराम करायचा. तेव्हा आई मला लागते, हो चालेल चालेल, आता मी मस्त आराम करते हा. आता राया आपल्या आईला पाणी पाजतो आणि ते ताट घेऊन तिकडनं निघालेलं असतो. त्याच वेळेस आता जिजी येते. जिजी लगेच रायाचा हात पकडते आणि लागते, राया इकडे बरं, बैस बरं इथे पटकन असे म्हणत जिजी आता रायाला आईजवळ बसवते. त्याच वेळेस राया लागतो, काय झाले जिजी?
जीजी पटकन आता आईच्या हातात एक कोन देते आणि लागते, आई हा मेहंदीचा कोन आहे बरं का, आणि आज तुमच्या किसनाची मेहंदी आहे, मग तुम्ही तुमच्या किसनाच्या हातावरती मेहंदी काढणार की नाही. तेव्हा लगेच राहायची आई खूप खुश होते आणि लागते, हो माझ्या किसनाचं लगीन आहे का, काढेल की मी मेहंदी नक्की काढेल. त्याच वेळेस निक्कीला मात्र खूप राग येतो. तेव्हा निक्की म्हणू लागते, काय चालू आहे राहायचं आणि या म्हातारीचं, ही म्हातारी आता काय याच्या हातावर मेहंदी पण काढणार का, असे म्हणत आता लगेच ती आईकडे बघू लागते. त्याच वेळेस राहायची आई म्हणू लागते, किसना तुझं लगीन आहे, मग चल मी मेहंदी काढते. असे म्हणत आता रायाच्या आईने मात्र रायाच्या हातावरती मेहंदी काढायला सुरुवात केलेली असते. जीजी मात्र त्या दोघांकडे एकटक बघत असते. त्याच वेळेस राया मनाशीच म्हणू लागतो, आहे अगं ज्या मुलाचं लग्न असताना आई त्याच्या हातावरती मेहंदी काढते, यापेक्षा दुसरं सुख कुठलंच नसतं गं त्या मुलाच्या आयुष्यात, आणि आज ते सुख माझ्या आयुष्यात आलं आहे. खरंच खरंच तुझे आभार कसे मानू ना तेच कळत नाही, असे तो मनोमनी म्हणू लागतो. त्याच वेळेस आता निक्की तिकडनं निघालेली असते. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, आई तुम्ही आता नवऱ्या मुलीचं नाव काढणार ना, मंजिरीचं नाव रायाच्या हातावरती म्हणजे तुमच्या किसनाच्या हातावरती. तेव्हा लगेच रायाची आई म्हणू लागते, हो का, नवरीचं नाव मंजिरी आहे का. त्यावर लगेच आता जीजी म्हणू लागते, हो आई. तेव्हा आता रायाची आई म्हणू लागते, काढणार की माझ्या किसनाच्या हातावरती मंजिरी नाव काढणार. असे म्हणत आता आईने लगेच रायाच्या मेहंदीमध्ये मंजिरीचं नाव काढलेलं असतं. निक्कीचा मात्र खूप जळफाट झालेला असतो. तळपायाची आग मस्तकाला गेलेली असते. त्याच वेळेस आता जीजी लगेच पटकन निक्कीचा हात पकडते आणि म्हणू लागते, काय गं निक्की, बघितलं नाही का, अगं नवऱ्या मुलीचं नाव काढलंय रायाच्या आईने त्याच्या हातावरती मंजिरीचं. बघ मंजिरीचं नाव काढलंय बरं का, आता तरी समजलं असेल ना, राया आणि मंजिरीचं लग्न होणार आहे. आणि बघ रायाच्या हातावरती त्याच्या आईने मेहंदी बी काढली, त्याच्या हातनं जेवण बी केलं. त्यामुळे आता तुमचे सगळे खेळ थांबवा, कारण आता माझ्या आणि रायाच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. त्यामुळे माझ्या राया आणि मंजिरीच्या मध्ये आता कोणी बी यायचं नाही. आता त्यांचं लगीन धूमधडाक्यात होणार म्हणजे होणार, दिसतंय ना तुला. तेव्हा लगेच आता रायाच्या येऊ लागते, हे बघ नवरीचं नाव काढलंय, छान आहे ना. राया मात्र त्या मेहंदीकडे एकटक बघू लागतो. तर इकडे खाली आता मंजिरीला आलेल्या सगळ्या बायका चिडवत असतात, आज काय बाबा नवरीच्या हातावरती नवरदेवाचं नाव उठलं जाणार, असं खूप काय काय मस्त चिडवत असतात. मंजिरी मात्र लाजत असते, मुरडत असते, सगळ्यांकडे बघून हसत असते. तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते, हो नवरदेवाचं नाव तर काढायलाच पाहिजे. त्याच वेळेस आता लगेच एक काकू म्हणू लागतात, नाव काढायचं पण असं काढायचं की ते नवरदेवाला सापडलंच नाही पाहिजे, असं गुपित ठेवायचा. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय चालू आहे तुम्हा सगळ्यांचं. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, कसंही काही म्हणा पण आमच्या मंजूने आमच्या रायाचं नाव आधीच मनात कोरलंय बरं का. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, रुजू तू गप्प बैस बरं आणि काढ माझ्या रायाचं नाव, तू काढच आता. सगळेजण मात्र हसू लागतात. शंतनू दादा, कावेरी वहिनी सगळेजण मंजिरीकडे एकटक बघत असतात. त्याच वेळेस दरवाजातनं आवाज येतो, मंजिरी ताई मी आलोय गं. आता लगेच सगळेजण दरवाजाकडे बघू लागतात. आता मात्र हा आवाज म्हणजे निखिलचा आवाज असतो. तेव्हा मंजिरी लागते, रुजू अगं निखिल आलाय का. आता लगेच सगळेजण दरवाजाकडे येतात. निखिल आलेलं असतं. निखिल मात्र आपल्या ताईचं लग्न आहे म्हणून खूपच आनंदात असतो. त्याच वेळेस मंजिरी धावत निखिलजवळ येते आणि लागते, निखिल तू आलास, अरे कसा आहेस तू, बरा आहेस ना. तेव्हा निखिल म्हणू लागतो, हो मी एकदम ठणठणीत, माझ्या ताईचं लग्न आहे म्हटल्यानंतर मी येणारच की, आणि आता माझ्या ताईच्या लग्नाची सगळी जबाबदारी मी स्वतः माझ्या खांद्यावर घेणार आहे. तेव्हा लगेच आता रुजिदा निखिलचे खांदे असे थोपटवू लागते आणि लागते, हो तुझे खांदे एवढे मजबूत आहे एवढी जबाबदारी घ्यायला. सगळेजण मात्र हसू लागतात. त्याच वेळेस आता जीजी म्हणू लागते, निखिल कसा आहेस तू. तेव्हा निखिल म्हणू लागतो, जीजी मी एकदम भारी. तेव्हा नाना म्हणू लागतात, बरोबरच चल निखिल, आता ना तुला जबाबदारी उचलायची ना, आधीच तू उशीर केलाय, जा पटकन फ्रेश होऊन घे, तुला ना आता खूप कामं करायची. तेव्हा निखिल म्हणू लागतो, चालेल. असे म्हणत आता निखिल मात्र लगेच आपल्या रूममध्ये बॅग वगैरे घेऊन निघून जातो. तर इकडे शिकला मात्र हॉलमध्येच असते आणि रागानेच मंजिरीकडे बघत असते. त्याच वेळेस आता तिथे निक्की येते. तेव्हा निक्की मात्र रागाने लाल झालेली असते. काय चालू आहे सगळं.
त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, निक्की चिडचिड करून काही उपयोग नाही. तेव्हा निक्की म्हणू लागते, चिडचिड करू नको तर काय करू, आपले सगळे फासे उलटे पडतायत. अगं बघ ना शशिकला, दिसतंय ना तुला, इथे मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे, सगळे आनंदात आहे. आणि तिकडे ती म्हातारी रायाच्या हातनं जेवण काय करते, रायाच्या हातावरती मेहंदी काय काढते आणि त्या मेहंदीत मंजिरीचं नाव काय काढते. माझ्या नाकावर टिचून हे सगळं चालू आहे. आणि हा राया आणि ही मंजिरी दोघेही जिंकतायत. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, मग आता आपण काय करू शकतो, आपल्या हातात काही आहे का. तेव्हा निक्की म्हणू लागते, जिंकू दे, त्यांना जिंकू दे, मग दाखवते मी त्यांना काय येते. तेव्हा शशिकला म्हणू लागते, पण निक्की तू हारली हे तुझ्या लक्षात आहे ना, आता तुला मेहंदीत नाचावं लागणार. तेव्हा निक्की म्हणू लागते, नाचणार, मी नाचणार मेहंदीत. तेव्हा शशिकला म्हणू लागते, अगं नाचशील पण तुझा अपमान झाल्यासारखं होईल, कळतंय का तुला. त्यावर निक्की म्हणू लागते, होऊ दे, माझा अपमान झाला तर होऊ दे. हे बघ, 4 पावलं पुढं जायचं असेल ना तर 2 पावलं मागे यावंच लागतं शशिकला. आणि तशी नाचण्याची इच्छा रायाची आहे ना. मी असं नाचणार आहे ना, असं नाचणार आहे ना की हा राया त्या मंजिरीला विसरून जाईल. बघ आज मी रायासाठी कसं नाचते ते, असं आता निक्की शशिकलाला म्हणत असते. त्याच वेळेस समोरनं राया येतो. राया लगेच आता दोघींसमोर असे आपले हात दाखवतो, कारण रायाच्या आईने दोन्ही हातावरती मस्त मेहंदीचे फुलं असे काढलेली असतात ना, आणि त्यात मंजिरीचं नावही लिहिलेलं असतं. आता मात्र दोघी रागाने एकमेकांकडे बघून लाल झालेले असतात. तेव्हा राया म्हणू लागतो, समजलं, आता आमची मेहंदी झाली, आता मेहंदीचा कार्यक्रम एवढा छानपणे चालू आहे, तुम्ही दोघींनी काही डाव केले नाही का, काही प्लॅनिंग केले नाही का मेहंदी थांबवण्यासाठी, सांगा ना. तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते, आम्ही काय करू शकतो, आता आम्ही दोघीच आहे, तू जय बसला आतमध्ये जाऊन, आम्ही काय करणार आहे. तेव्हा लगेच राय म्हणू लागतो, हो तसंही तुम्ही काही करू पण शकत नाही आणि करायचं पण नाही, कारण माझ्या मिस फायरच्या बाबतीत आता मी काय बी सहन करून घेणार नाही. तुम्ही फक्त काही करण्याचा प्रयत्न केला, आता तुम्हाला हा राया सोडणार नाही. त्यामुळे गप गुमानं आता मेहंदी एन्जॉय करा. आणि निक्की तुला डान्स करायचा आहे हे विसरू नको. तेव्हा निक्की म्हणू लागते, नाही विसरणार, करणार, ही निक्की नक्कीच डान्स करणार, असे आता निक्कीने रायाला सांगितलेलं असतं. तर इकडे जेलमध्ये घोरपडे मात्र आता त्याच्या प्लॅनिंगच्या तयारीतच असतो. त्याच वेळेस हवलदार सानप त्याच्यासाठी डबा घेऊन येतो. आता घोरपडे तो डबा उघडतो, त्यात एक चिठ्ठी असते, त्यात जो काही मजकूर लिहिलं असतं तो घोरपडे वाचू लागतो. आणि तो मजकूर वाचून घोरपडे मात्र खूपच खुश होतो आणि म्हणू लागतो, राया मी या क्षणाची वाट बघत होतो. राया वादळ आलंय, आता या पंढरपुरामध्ये मोठं वादळ आलंय, आता बघ अशी वीज कडाडणार आणि पटकन खाली पडणार, बघ मस्त, मला जे हवं होतं तेच होणार. राया आता बघ तू या संकटाला नाही थांबू शकत, असे म्हणत घोरपडे मात्र हसत असतो. तर इकडे राया आणि मंजिरीची मेहंदी काढून झालेली असते. त्याच वेळेस शंतनू दादा म्हणू लागतो, मंजिरी राया चला पटकन आता हात धुवून दाखवा बरं, कुणाचं कुणावरती जास्त प्रेम आहे, कळायला नको का सगळ्यांना, चला पटकन. तेव्हा रुजू म्हणू लागते, थांबा मी भांडं घेऊन येते, आपण बघूयाच कुणाची मेहंदी जास्त रंगते. तर इकडे शशिकला आणि निक्की मात्र एकमेकींकडे बघून हसत असतात. त्याच वेळेस आता रुजिता भांडं घेऊन येते. तेव्हा शंतनू दादा म्हणू लागतो, राया आधी तुझा नंबर, चल पटकन दाखव सगळ्यांना तुझी मेहंदी. आता राया पटकन त्या भांड्यात आपले हात धुतो आणि आता सगळ्यांना असे समोर करून दाखवू लागतो. रायाच्या हातावरची मेहंदी खूपच रंगलेली असते, कारण आईचं आणि मंजिरीचं प्रेम त्यात दिसून येत असतं ना. आईने मेहंदी काढलेली असते आणि मंजिरीचं तर नाव रायाचं मनातच असतं ना, त्यामुळे मेहंदी अगदी खुलून दिसत असते. राया तर खूपच जास्त खुश असतो. तेव्हा लगेच आता शंतनू दादा म्हणू लागतो, मंजू चल आता तुझी मेहंदी दाखव बरं, बघू दे की आम्हा सगळ्यांना तुझं प्रेम. तेव्हा मंजिरी पटकन आता त्या भांड्यात हात धुत असते. आता मात्र हात धुत असताना मंजिरीला धक्काच असतो, कारण जशी हाताची मेहंदी निघत असते तसे मंजिरीचे हात कोरे दिसून येत असतात. सगळ्यांना धक्का बसू लागतो. तेव्हा लगेच आता रुजिता म्हणू लागते, जीजी अगं मेहंदी रंगली कशी नाही, मेहंदी दिसतच नाही आहे. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, अगं रंगलीचं जाऊ दे, एक कण का कुठे डिझाईन काहीच दिसत नाही, असं कसं होऊ शकतं. सगळ्यांना मात्र प्रश्न पडलेला असतो, पण इकडे निक्की आणि शशिकला मात्र हसत असतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता ठरल्याप्रमाणे चॅलेंज हरली म्हणून निक्कीला आता लावणी करायची असते. तर
इथे आता निक्कीने लावणी करायला सुरुवात केली असते. निक्की मात्र सारखी रायाकडे बघत असते आणि रायाकडे बघूनच नाचत असते. सगळे मात्र रागानेच निक्कीकडे बघत असतात. तर आता इथे गावातील सरपंच म्हणू लागतात, नवरीच्या हातावरची मेहंदी रंगली नाही तर आपल्या पंढरपुरातली चर्चा सगळीकडे होईल आणि मग शेजारच्या गावातली लोक आपल्याला नावं ठेवतील. आपल्याला काहीतरी करावं लागेल. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, काळजी करू नका सरपंच, मंजिरीच्या हातावरची मेहंदी रंगणार. पण इकडे निक्कीने मात्र अख्ख्या पंढरपुरातल्या मेहंदीचे कोण समाप्त केलेले असतात. तेव्हा निक्की म्हणू लागते, राया आता ना तुम्हाला मेहंदी मिळणार ना तुमच्या या मिसफायरच्या हातावरती मेहंदी रंगणार. या पंढरपुराची सगळी इज्जत जाणार धुळीस. तेव्हा राया म्हणू लागते, निक्की नाही, असं काहीही होणार नाही. बघ, हा राया मेहंदी बी आणणार, मिसफायरच्या हातावरती मेहंदी बी काढणार आणि ती रंगणार बी. तू बघच. आता मात्र राया मिसफायरच्या हातावरती कशी मेहंदी काढणार, या संकटाला कसं सामोरं जाणार आणि कसं पुढे लग्न होणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.